जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 5व्या अध्यायाचा 18वा श्लोक म्हणजे फक्त पहिला श्लोक अर्जुनांनी म्हटलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्व पूर्ण श्लोक भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत. त्यामधले हा 18वा श्लोक खूपच महत्त्वाचा आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी हस्तिनी शुनीचैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. थोडक्यात या श्लोकाचा अर्थ आहे की ब्राह्मण, हत्ती, गाय, श्वान, पंडित या सर्व जीवामध्ये समदर्शनी म्हणजेच एकसारखा भगवंत भरलेला आहे. याचा विस्तारित अर्थ अशा प्रकारे आहे. या ठिकाणी ब्राह्मणासाठी 2 विशेषणे दिली गेली आहेत, विद्यायुक्त आणि विनययुक्त. अर्थात ब्राह्मण असा जो विद्वानही आहे आणि विनम्रही स्वभावाचा आहे. ब्राह्मण असल्याने तो जातीच्या दृष्टीने तर उच्च आहेच, त्याचबरोबर विद्या विनयानेही संपन्न आहे. ही ब्राह्मणत्वाची पूर्णता आहे. ज्या पूर्णता असते त्या ठिकाणी अभिमान नसतो. अभिमान तिथेच राहतो जिथे पूर्णता नसते. ब्राह्मण आणि चांडाळ यात, तसेच गाय, हत्ती आणि कुत्रा यात व्यवहाराची विषमता अनिवार्य आहे. यांचे ठिकाणी समन्वर्तन करण्यासाठी शास्त्रही सांगत नाही, उचितही नाही, करू शकत नाही. जसे पूजन विद्यायुक्त ब्राह्मणानेच केले जाऊ शकते, चांडाळाचे नव्हे. दूध गायचेच पिले जाते, कुत्रीचे नव्हे. सवारी हत्तीवरच केली जाऊ शकते, कुत्र्यावर नव्हे. याच 5 प्राण्याचे उदाहरण देऊन भगवान हे म्हणत आहेत की यात व्यवहाराची समता संभवत नसतानाही तत्वता सर्वात एकच परमात्म तत्व परिपूर्ण आहे. महापुरुषांची दृष्टी त्या परमतत्वात सर्वदा राहत असते, म्हणून त्यांची दृष्टी कधी विषम राहत नाही. या ठिकाणी एक शंका येऊ शकते की दृष्टी विषम झाल्याशिवाय व्यवहार भिन्नता येईल कशी येईल. याचे समाधान असे आहे की आपल्या शरीराच्या सर्व अवयवात मस्तक, हात, पाय, गुदा इत्यादी आपली दृष्टी अर्थात आपुलकी आणि हिताची भावना सारखी राहते. तरीही आपण त्यांच्या व्यवहारात भेद ठेवतो. जसे एखाद्याला पाय लागला तर क्षमा याचना केली जाते, पण एखाद्याला हात लागला तर क्षमा याचना केली जात नाही. प्रणाम मस्तक आणि हातांनी केला जातो, पायांनी नव्हे. गुदेशी हाताचा स्पर्श झाला असता हात धुतले जातात, हाताचा स्पर्श झाल्यास नव्हे. एवढेच नव्हे तर एक हाताचा 5 बोटातही व्यवहारात भेद असतो. एखाद्याला तर्जनी अंगुली दाखविण्याचा आणि अंगठा दाखवण्याचा भेद तर सर्व जाणतातच. अशा प्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या व्यवहारात भेद असतो, परंतु आत्मीयतेत भेद नसतो. म्हणून शरीराच्या कोणत्याही पीडित अंगाची उपेक्षा केली जात नाही. व्यवहारात भेदही असूनही पीडा नाहीशी करण्यात आपण अंगाची उपेक्षाही केली जात नाही. व्यवहारात भेद असूनही पीडा नाहीशी करण्यात आपण समानतेचा व्यवहार करतो. शरीराच्या सर्व अंगाच्या सुखदुःखात आपला सारखाच भाव असतो. त्याप्रमाणे प्राण्यामध्ये खानपान, गुण, आचरण इत्यादीचा भेद असल्याने त्यांच्याशी ज्ञानी महापुरुषाला व्यवहारातही भेद असतो आणि असलाच पाहिजे. परंतु
त्या सर्व प्राण्यात एकच परमात्म तत्व परिपूर्ण असल्याने महापुरुषाच्या दृष्टीत भेद नसतो. त्या प्राण्यांविषयी महापुरुषाची आत्मीयता, प्रेम, हित, दया इत्यादी भावनेत कधी फरक पडत नाही. त्यांच्या अंतःकरणात रागद्वेष, ममता, आसक्ती, अभिमान, पक्षपात, विषमता इत्यादीचा संपूर्णपणे अभाव असतो. जसे आपल्या शरीराच्या एखाद्या अंगाचे दुःख राहीचे करण्याचा प्रयत्न स्वाभाविक होत असतो, तसे ठिकाणा लागल्यावर दुसऱ्या प्राण्याचे दुःख दूर करणे आणि त्याला सुख पोचवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून स्वाभाविक होत असतो. हेच कारण आहे की भगवंतांनी या ठिकाणी महापुरुषांना समदर्शी म्हटले आहे. समवर्ती नव्हे, गीतेत दुसऱ्या ठिकाणी सम पाहण्याविषयी या समबुद्धीचीच गोष्ट आली आहे. अशा प्रकारे 18व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.